तुला बघून मला बरोबर लागत होतं बघ. मला एक सांग, हा? त्या कर्णासून डाकू आणि ईश्वराची मूळ नावं कोणती? मग मला माहित नाही बाबा. तुला माहित नाही, हा? हे पंचप्रदेश दोरखडा करून टाकेन. बोल, सांगतो पण अगोदर माझी मानगुड सोड. बोल. सरदार दरणासिंग डाकूचं पहिलं नाव होतं दगडू आणि ईश्वराचं नाव होतं विश्वा. म्हणजे तेच वाटतं हे. बाहेर पण बोलतीय. छान माहिती दिलीस बघ. मग मला बक्षीस कसं दिलं? बक्षीस पाहिजे हाय तुला. आता त्यांच्या पायथीवरच राहायला पाहिजे. बाबा, तुमच्या वरील अत्याचाराचा बदला मी आज पुरेपूर घेतला. कृतज्ञ निर्दयी सरपंचा, तुझ्या नीच पापाचे धडे पूर्ण भरल्यावर न्यायाच्या मंदिरात केव्हा ना केव्हा तरी कृत करण्याचा जाप तुला द्यावा. विश्वासघाताने तू माझ्या बाबांचा बळी घेतला. सरपंच, आज तुझा वाडा धुंद मदमस्त गीत नृत्यांनी फुलला. हास्याची काळाची, पैशाची खराब, प्रेमाचा पाऊस पडेल तुझ्या वाड्यावर आणि मध्येच्या ईश्वरा डाकूची वीज पडणार. वाडा जळून खाक तुला कुत्र्याच्या बोटीनं ठार करणार. त्याच वेळी माझ्या बाबांचा आत्मा आणि माझा कलेजा शांत होईल. हा प्रताप गेला तरी येईल जरा धीर धरा. येईल की त्यासाठी विषयी गोळात थांबला. येऊ दे, चांगला थांबतो धारेवर. कुठं जाणार? अरे माझ्या हाताला हे डोळे, असा हात फिरवला तर 10 गावची माहिती मिळते. सांग, एवढ्या रात्री कुठं गेला होता? त्या शिवाजी सुतारकडे गेलो होतो. कशाला? त्याच्याकडे खंडणी आहे ना. तुला सांगितलं होतं खंडी वसूल करायला. बाबा थोडी जरा कल्पना दिली त्याला. काय रे, त्या शिवाजी सुतारकडे अत्तर मिळतं? तर छे 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 छे. तो त्याच्याकडे कुठून अत्तर मिळणार? मग तुझ्या अंगाला वास कुठून येतो? ह्याचा छे छे. कसला? आता मान खाली कशाला घालतो? तुझ्या काय काढ म्हणतोय मी. हे कुणी दिलं? आरामखोर. हे रक्तदान करायला तुला मी शहरात पाठवलं. शहरात जाऊन चांगला पदवीदार झाला आणि इथं आलास ते इश्काचे जाळे करायला. जा, उद्याच्या उद्या मुंबईला. बाबा एक विचारू. मला काही ऐकायचं नाही. एक या तमाशगिरीचं जीवन या गजऱ्याप्रमाणे क्षणात कुणाच्या तरी ढुईवर, क्षणात कुणाच्या तरी पायावर पडतो, क्षणात एखाद्या फिरताला पडतो. अरे एखाद्याच्या उरावर बसतो. प्रताप, गजरा फक्त एकच दिवस वापरायचा, दुसऱ्या दिवशी तो फेकून द्यायचा. यापुढे जर शेवट असेल बोलायचं सुद्धा नाही. जर तिच्याशी परत प्रेम बोलायचा प्रयत्न केलास तर याद राख, मी तिला जीव दे. बाबा माझं वाटतंय ते करा, पण
तिच्या जीवाला चल एक कचकड्या भावनीसाठी एवढा हट्टास अहो पब्लिक मला एक सांगा शिट्ट्यांचा आवाज येत नाही तेव्हा मी काय बोलत नाही बघ एवढा माझ्या गावकरी बंधू साला भात प्रमाणे कापणी आणि झाडणी झाल्यानंतर एक तमाशाचा कार्यक्रम मी या वाड्यावर करणार आहे. त्याचप्रमाणे आज या वाड्यावर तमाशाचा कार्यक्रम आहे. दरवर्षी शेवंताची का तमाशा करते, पण दुःखानं सांगावं असं वाटतंय पुन्हा या वाड्यावर तमाशा होणार नाही. ही शेवंत पुन्हा या वाड्यावर वाचणार नाही. योग्य ते झाडाला कीड लागण्यापूर्वी झाड दूर फेकलेलं असतं. आता मी तुमच्या पुढं या शेवंताला मानाची साडी आणि चोळी देणार आहे. तिचा तिने स्वीकार करावा. प्रताप जा साडी चोळीवर नारळ घेऊन ये. ठीक आहे. थांबा पाटील माझी एक शेवटची इच्छा आहे ज्याचा उत्तर शून्य आहे हा प्रश्न मी ऐकू इच्छित नाही आणि तो सुद्धा तू विचारू नये. नाही पाटील असं करू नका या जनतेसाठी या माझ्या मायबापासाठी मला एक गाणं म्हणायचंय. बाबा ठीक आहे. हे ही रीत आज मुद्दामी बंद पडणार. त्याबद्दल मला फार दुःख होत, पण करायचं काय. एकदा आग लागली होती या वाड्याला, ती पुन्हा लागू नये हाच माझा एक उद्देश आहे. एक दाखवू आले. ये म्हणावं त्याला ज्यानं 11 विकाल भूपती डाकूला ठार केले त्याच्या वागाशी सावना. छत्तीस नकऱ्यावाली अरे करोड चिकन वर खाल तुझ्या. वाह क्या बोला काय रे तुझ्या बापाच्या हातामध्ये बंदूक आहे म्हणून खुशाल का म्हणतात. तू आला तसाच परत जा. नाहीतर तुझ्या हस्ती मला पोचवायला लागते. मला बोलायला जाणतोय. आजपर्यंत कुठल्या डाकूची हिंमत झाली नाही वाड्यावर पाय ठेवायची. तिला हात लावायचं नाही. चमक चल्लो अशी जवळ क्या बोल्या सरपंचा तुझ्या बोलाला जरा आव्हान काय करे चमक चल्लो बरोबर याची चटणी करीन. काय रे प्रताप तो ईश्वरा डाकूचं नाव ऐकलंस का. म्हणजे तूच करता
2 लाखाचं इनाम ठेव. उद्या ते 5 लाख रुपये होतील. तुझ्या वाड्यावर डाका घातला म्हणून. मग इथून सुटून जाशील तेव्हा ना ईश्वरा तू निमुकडे जावं हे की या सर्वाला फक्त ओळखला नाही. असा जाऊ. मग काय हवंय तुला? ठीक चमक चाललो. हे शेवटला. हे इकडं. तुला काय रे करून पुढे शेतात बाबा बदलून काय केलं? अरे या ईश्वरा ठाकूरचं नाव ऐकून त्या बंदुकीतील गोळ्या सुद्धा वितळल्या असतील. चाल शेवंत मुकाट्यानं माझ्या बरोबर. मी तशी का नाही करणार? येईल ना माझा प्रेम. तर मग जबरदस्तीने न्यावी लागेल. लहानच तुझे कोणी हात उडून टाकेल. अरे, सोड तिला. सरपंच तुझ्या पोराचा जीव तुला हवाय ना? प्रताप मागो माझा प्राण गेला तर करतात पण हिचा प्राण मी काही अजूनही विचार कर. तिला सोडून द्या का काय म्हणता बाबा कसायच्या हाती तिला देऊ नाही. न पेक्षा आपल्या जीवाची हानी होईल. त्या व्यक्तीमुळे सारा गावात संकट येणं मला रुचणार नाही. दगडाशिंगचा वाचत मला माहिती त्या व्यक्तीमुळे माझ्या गावावर संकट येणं मला रुचणार नाही. तसं असेल तर प्रथम कुणी मला घाला नंतर हिचं. मी म्हणताय बाजूला हो. बाबा सोडा मला बाबा. कसं इतकं मरणाच्या यातनं भोगायला नाही. मरणाच्या यातना भोगायला लावणार नाही तर हिच्या जिंदगीत फुले फुलवेन. आज वाजता. सरपंच, मी तुमच्या पाया पडते. मला सोडवा ह्याच्यातून. मी पुन्हा कधीच हा नावा देणार नाही. बाबा बाबा वाचवायला कोणी वाचवलं नाही. मागो त्यापेक्षा शेवटचा वाईट नाही बाबा. चल का? बाबा बाबा काय केलं ते? अरे सुट्टीवर खोकला गेला. बाबा प्रेमाचा खोकला तसा जात नाही. बघ प्रेमाचा खोकला हा धन्यातच मरून जातो. मला माहिती आहे तिला तुझ्यावर भरणा करते. होय मी तिच्या प्रेमाला पुरता वेडा झालो. आम्ही लग्न करणार आहोत बाबा. सरपंचाच्या पोरानं नाचला दिशी सारा गाव माझ्या पोटात खेळतं. आपण त्याला पटवून द्यायला पाहिजे बाबा. बापाला शिकवतो. अरे या गावात ताटपणानं सरपंच केली. पण तुझ्या या दोस्त तुमच्यामुळे मला आज लहान झाली बाबा ती नसणारी नाही म्हणून काय झालं. ती सुद्धा एक स्त्री आहे. तिला हा काही संसार करण्याचा कुणाची पत्नी कुणाची बहीण कुणाची माता बनण्याचा तिला अधिकार आहे.
पाहता तीच होऊ शकते. ती शिलवंत आहे. माता हे नाव ती पोषण आहे. ती गरमदार आहे. प्रताप तुळस कधी आवडत घरात दिसतात. ती आंब्याच्या समोर दिसते. बाबळीचं झाड बागेत लावत नसतं. झाडाचं झाड त्या पिंपळात लावत असतं. पण तेच कुंपण रक्षण करतं ना बाबा. कुंपणात जेव्हा शेत खातं तेव्हा त्याला तोडावं लागतं. बाबा आपल्यासारख्या प्रतिष्ठित लोकांनी या गावाला नवीन पायंडा घालून दिला पाहिजे. कसला या जगाला दाखवून दिलं पाहिजे एक कलावंतीने चांगला संसार करू शकतो. बाबा मला खात्री आहे ती निश्चितपणे चांगला संसार करू शकेल. अरे तुझी खात्री तुझ्या जीवनाला मृत्यूची खात्री लावल्याशिवाय राहणार नाही. या नियुक्ती चंद्रिका या नायकीने पैशावर जवानीची मोह करण्यासाठी इश्काचे रंग एखादी जवानी आणि पैसा असेपर्यंत त्याची सह्या सजवतात. एकदा पैसा जमला जवानी वसरली की त्याला नात्याच्या टुकडीने उडवून देतात. बाबा सर्वच बोट सारखी नसतात बाबा. पोरा या कलावंतीचा मला फार कटू अनुभव. हे सगळे जीवन अजूनही बघतोय मी. तू ज्यावेळी लहान होती, माझी पत्नी माझी लक्ष्मी तुझी आई फार चांगली होती रे. ती माझ्या जीवनात मोती पसरायला आली होती. मी तिच्या तोंडात माती टाकली. मी तिचा खून काय खून केला. होय खून केला. याच गावात सुंदरा नावाची तमासलेली आई. माझा तिचं प्रेम जमलं. या वाड्यात अनेक रात्री आम्ही प्रणयराव एके दिवशी तिचा माझा प्रणय आई रंगात आला. त्या प्रणय रंगात तिथं आणि आमच्या प्रणयात खंड पडला. म्हणून मला फार राग आला. त्याच रागाच्या भरात त्या दुधाचं गलास घेऊन मी तिच्या माथी मारलं. हा ओरडीला आणि त्याच जागी कोसळलं. कायम सारख जन्मी सोबत करायची प्रतिज्ञा केली होती. मी ती पायदळी केवळ एका तमाशा. शेवटी त्या तमाशाने मला काय दिलं माहितीये. एका रात्री माझा सारा पैसा आणि दागिना घेऊन एका पांढरा मी एकांकी पडलो होता. माझ्या नात्याकडे माझ्या साधी पत्नीची मला फार आठवण येते. कमीत कमी ज्या विद्याशी माझ्या नाशी माझी शेवटपर्यंत साथ दिली आई सारखी माया आणि पत्नी सारखा आधार नाही. म्हणूनच सांगताय मी माझ्या या अनुभवाच्या गप्पांना तू उरवाडून काढू नको. यातून चांगलं ते घे वाईट ते फेकून दे. बाबा तुमच्या हृदयाला दुखून मी कुठलीच गोष्ट करणार नाही. पण एवढंच करेन बाबा ती खरोखरच घरंदाज बाई आहे. हे तुम्हाला पटवून दे. आणि जेव्हा तिच्याशी लग्न करण्याची तुम्ही स्वतःहून परवानगी द्याल तर त्याच वेळी तिला वर्मला घालून नको त्या कल्पना. माझा पोर फरफडून तरी जाणार नाही ना. शांता माझ्या लक्ष्मी तुझ्या पोराला आता शांती हो. घे. अरे खात्या
हात पुढे करायला तुला लाज नाही वाटत? एका सत्वशील सिलवान पत्नीचा माणूस खून केला. तू कुणी आहे? तू कुणी आहे? खामोश. लाडाची ग लाडाची हरी पाडाची हरी पाडाची ग लाडाची हरी पाडाची
तुमच्या अंगात कोकणात होती. मी समजावून सांगत होतो. खरं काय ते पाहू आणि मीटिंग घेऊ आणि काय ते ठरवू म्हणून. काय करणार? मी पैसे घालव तर तुमच्या बापाचं काय जात? आराम करा. तुला 10 कोटी जमीन कशासाठी? गेल्या वर्षी तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी 1 लाख रुपये खर्च केले. त्याची अशी परत नाही. साहेब राहून दे. हो जरा ऐकून तरी घ्या. हा वेळ नाही. माझ्या उद्याच्या उद्या 1 लाख रुपये कर्ज फिरून टाक. उद्याच्या उद्या एवढा पैसा कुठे आणू पाटील? हा? तुझी ताई टाकी. हातामध्ये सत्ता आणि पैसा आहे म्हणून वाटेल ते बोलू नका पाटील. आराम करा. मला उलट उत्तर देतोस. इज्जतीची चाबी जास्त असते. उद्याची चढती उतर. उद्या सकाळी माझे 1 लाख रुपये कर्ज फेडून टाक. त्यापेक्षा तुझं घरदार जप्त करून टाक. मग आम्ही राहायचं कुठं पाटील? आणि असं करू नका. दया करा माझ्यावर. का? इज्जतचा पत्रा उकळल्यावर तुझ्या बहिणीची इज्जतचा पत्रा. दया करा माझ्यावर. माझ्या दयेच्या मार्गावर उभी आहे ती तुझी बहीण. काय तिची जवाब? काय मापास गजगज तिचा. हिरड्यात चालणारे तिचे 2 काच. तिच्या गावाने भेटल्या. आता जाऊन तिला गच्च मिठी मारायची आणि सारा देश देऊन टाकावा. या पाटलाशी सौम्य करतो. पाटील पाटील माफ करा मला पाटील. पाटील या गरीबाला मारतोस होय? अरे मी कशाला तर माझ्याबरोबर सामना करायला तयार. कोण आहे? माझं नाव ऐकलास तर तुझी पॅन्ट पिवळी होईल. माझं नाव आहे नाव. सरकारने ज्याला पकडण्यासाठी 3 लाखाचं बक्षीस लावलं तोच देण्यासाठी. होय. सरदार मला माफ करा. माफी मागूनुसार काय होत नाही. तुझ्या गरीबाच्या पाठीवरती चाबूक बसवून त्याला कसा त्रास झाला हे तुला समजायला पाहिजे. माफ करा. शिवा पाठवस काय? उचलतो चाबूक आणि फोडून काढ त्याची चाबूक. धनी, तसं नाही हो. ते आमचं धनी आहे की. अहो, मागच्या वर्षी माझ्या बहिणीच्या लग्नाला 1 लाख रुपये मदत केली होती. अगदी अगदी ऐन बघताना. अरे आईन बघत असतात हे पाटील. आणि ती इमानी आहे. तो गरीब जरूर आहे. पण त्याने इमान नाही सोडला. त्याच्या भगवानाला
वाचायला आला म्हणून बरं झालं, म्हणून माझे प्राण वाचले. खरंच तुम्ही देव माणूस आहे सर, देव माणूस. अरे ऐन बघत असतात हे देव माणूस. अरे देव माणसामधला देव काढून माणसानं माणसाबरोबर राहावं. कल्पना असतं या राक्षसी कधी बी राहू नये. तुम्ही एवढा चांगला माणूस पण डाकू कशा पायी झाला? अरे देवाच्या मनामध्ये होत काय सांगू तुला. वाटायचं लई शिकून शान लई मोठा व्हायचं. माझ्या विश्वासला लई मोठा करायचं. त्याला डॉक्टर करायचं. गोर गरीब बातमी मदत करायची. पण समजा गेला चढून समधी जिंदगी फाजून गेली. जीव वाकोण्या पायी जंगलाचा आसरा घेतला. तेव्हा तिथे एक डाकू सरदार अशी आमची गाठ पडली. तो सरदार लई भला माणूस. अगदी बाबावाने आम्हाला माया वाटलं माणसा प्लीज डाकूच बरं. आज 15 वर्ष डाकूगिरी करतो. पण आज वाटतंय समजा सोडावं. आपण काय उपयोग जळालेल्या निकराचं पुन्हा लागून होत नाही. बरं, शंकराच्या देवळामध्ये मला जायचं येतो. भगवंता तुझी मी तरा एवढीच आहे रे. आम्ही शुका जाते आणि आम्ही भक्ते कण. शाला फक्त आपले माल घातल्याने पळवला. अरे आम्ही शुका जाते आणि ढाकवानी माल फटवला. शेवटाला ढाकवानी पळवला म्हणे. बोल काल्या बोल. अरे अरे राक्षाला काय घडत झालं माहिती आहे? तुझी बायडी पळाली का काय? या प्रतापरावाच्या घापाने शेवंताला पळवले म्हणे. असं हा होय ना होय. अरे शाला ते का अशा आवाज काढत होते आणि आम्ही आतमध्ये शिरलो आणि आम्ही आमच्या बायडीला चिपटून बसला. आमची बायडी एवढी तगडी आहे बघ. तिच्या लुगड्यामध्ये शाला घुसला आणि आम्ही कुणाला नाही दिसला. आणि तिची एक दगडी म्हणजे माझ्या अंगावरती पडली. मला असे वाटते की आता गाडी पडल्यागत वाटले. काल्या लई ढापूची त्या मजा असेल नी. त्या शेवंत मानी माल मिळालो तर ते ढाकू सहजासहजी सोडेल. उद्या जन्माला तू पण ढाकू आले का? असं म्हणते बाबा मी गोपालपाशी तेच मागते. ढाकू होणार गोपालपाशी मी तेच मागते. शाला कवा छोकरी पाहिजे कवा आम्हाला मिळेल. एकदम झाक. अरे पण पोलीस तुला पॅक करायला लावतील ना तेव्हा तुला झाकची भाषा समजेल बघ. तेवढं काय शाला पोलिसाला एकदम हप्ता दोन सोडून कसे? तुझ्या गाडीला विचारणे पहिला. अरे शाला आमच्या
तू जागावरती राहणार नाही रे बाबा. अरे आम्हाला धन आणि बायडीचे मग देशाला कवा पलटी होईल ते सांगता येणार नाही. असल्या बाईला कशा बाईजवळ ठेवलायस? घेऊन आत तिला सूड सुट्टी. हो बघा. अरे शाला, तिला शोध चिठ्ठी दिले तर माझ्या हातामध्ये येईल ना रे शाला करवंटी. कशा बाई रे? कशा बाई? अरे शाला, तिचे सगळा भांडवल, सगळा पैसा, सगळा दागिना सगळं तिच्याच पाशी आहे की रे, तिच्याच पाशी. शाला, तू तिचं सोडून दे बाबा. अरे लेका तिचं मी कसं सोडणार? अरे शाला, समजून गेली. शाला, माझ्या बाईचा विचार तू सोडून दे. अरे शाला, त्या ढाकूची लई मज्जा असेल रे. त्या शेवटाला काय सदासदी सोडणार नाही बघ. चल गोव्यामध्ये जाऊन चल बघू. ढाकूच्या गोव्यामध्ये ढाकूच्या गोव्यामध्ये ना शाला ती तिथे इश्काचा डाव खेळत असे आणि शाला आम्ही इथे झुलत असे. अरे अरे तो बघ. आता किती? पहिले का तो बघ.